सर्वांना नमस्कार. या व्हिडिओ सेशनमध्ये आपण व्हीटस्टोन पुलावर चर्चा करणार आहोत. उद्दिष्ट: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही व्हीटस्टोन ब्रिज वापरून अज्ञात प्रतिकार मोजण्यास सक्षम असाल. व्हीटस्टोन ब्रिज म्हणजे काय? व्हीटस्टोन ब्रिज हे एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे जे सर चार्ल्स व्हीटस्टोन यांनी 1843 मध्ये सुधारले होते. हे 1 ओमपासून काही मेगा ओम पर्यंत अज्ञात प्रतिकार मोजण्यासाठी वापरले जाते. इलेक्ट्रिकल ब्रिजमध्ये गॅल्व्हॅनोमीटरने जोडलेल्या समांतर सर्किटच्या 2 शाखा असतात आणि एका शाखेतील अज्ञात प्रतिकाराचे मूल्य निर्धारित करण्यासाठी वापरल्या जातात. व्हीटस्टोन पूल कुठे वापरले जातात? कमी प्रतिकार शक्तीच्या अचूक मापनासाठी व्हीटस्टोन पुलाचा वापर केला जातो. व्हीटस्टोन पुलांचा वापर मुख्यतः उद्योगांमध्ये तापमान, दाब आणि प्रतिकारातील बदलाच्या रूपात विस्थापन समजण्यासाठी ट्रान्सड्यूसर म्हणून केला जातो. व्हीटस्टोन ब्रिज कसा काम करतो? चला एक उदाहरण घेऊया. 5 सफरचंदांची किंमत 50 रुपये आहे असं समजा. जर तुम्हाला 10 सफरचंदांची किंमत शोधण्यास सांगितले तर तुम्ही एका सफरचंदाच्या ज्ञात किमतीशी तुलना करून 10 सफरचंदांची किंमत मोजाल. त्याचप्रमाणे व्हीटस्टोन ब्रिजमध्ये अज्ञात प्रतिरोधक मूल्याची तुलना ज्ञात प्रतिरोधक मूल्यांशी करून मोजली जाते. व्हीटस्टोन पुलामागील तत्त्व काय आहे? व्हीटस्टोन ब्रिज शून्य विक्षेपण किंवा ऑपरेशनची संतुलित पद्धत वापरतात. व्हीटस्टोनचा पूल प्रतिरोध मोजण्याच्या इतर पद्धतींपेक्षा अधिक अचूक आहे कारण प्रतिकार शून्य पद्धत किंवा संतुलित पद्धती वापरून केला जातो. संतुलित आणि असंतुलित सर्किट्सवर चर्चा करूया. 2 प्रतिरोधक P आणि Q बिंदू A वर मालिकेत जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रतिरोधकांचा दुसरा संच म्हणजे R आणि S B बिंदूवर मालिकेत जोडलेले आहेत. आता प्रतिरोधकांचे 2 संच C आणि D बिंदूवर समांतर जोडलेले आहेत. बिंदू A आणि B मध्ये दिवा किंवा बल्ब जोडा. P, Q, R आणि S येथे प्रत्येक घटकातून प्रवाहित होणारा विद्युत प्रवाह अनुक्रमे I1, I2, I3 आणि I4 आहे आणि दिव्यावर IL आहे असे गृहीत धरा. जेव्हा सर्किट C आणि D बिंदूंमधील व्होल्टेज स्त्रोताशी जोडलेले असते तेव्हा सर्व घटकांमध्ये करंट वाहतो आणि दिवा देखील चमकतो. वेगवेगळ्या विद्युत प्रवाहामुळे या स्थितीला असंतुलित स्थिती म्हणतात. आणि जेव्हा प्रतिरोधक P/Q चे प्रमाण R/S च्या बरोबरीचे नसते तेव्हा उद्भवते. अट 2. समजा जर I1 आणि I2 प्रवाह समान असतील आणि I3 आणि I4 समान असतील तर बिंदू A आणि B दरम्यान कोणतेही व्होल्टेज स्त्रोत अस्तित्वात नाही. त्यामुळे बल्बमध्ये विद्युत प्रवाह येत नाही, याचा अर्थ बल्ब बंद आहे. या स्थितीला संतुलित किंवा शून्य विक्षेपण म्हणतात आणि व्हीटस्टोन ब्रिजमधील अज्ञात प्रतिकाराची गणना करण्यासाठी वापरली जाते. जेव्हा P/Q चे गुणोत्तर R/S च्या बरोबरीचे असते तेव्हा असे होते. थोडक्यात P/Q चे गुणोत्तर R/S च्या बरोबरीचे नसल्यास एक असंतुलित स्थिती अस्तित्वात आहे आणि वर्तमान प्रवाहामुळे बल्ब चमकेल. जर P/Q चे गुणोत्तर R/S च्या बरोबरीचे असेल तर संतुलित स्थिती निर्माण होते आणि बल्ब चमकणार नाही, त्यामुळे विद्युत प्रवाह नाही. चला मूल्यांवर चर्चा करूया. केस 1. P, Q, R आणि S ची रेझिस्टर मूल्ये अनुक्रमे 100 ओम्स, 50 ओम्स, 75 ओम्स आणि 25 ओम्स आहेत असे गृहीत धरू. जेव्हा आपण रेझिस्टन्स व्हॅल्यूला गुणोत्तरांमध्ये बदलतो 100/50 बरोबर 75/25, तुम्हाला 2:3 मिळेल, जे समान नाही म्हणून सर्किट असंतुलित आहे. त्यामुळे A आणि B मध्ये संभाव्य फरक अस्तित्वात आहे, ज्यामुळे विद्युत प्रवाह होतो आणि बल्ब चमकतो. सर्किट संतुलित कसे करावे? रेझिस्टर R ला व्हेरिएबल रेझिस्टरने बदला आणि 75 ओम्सच्या समान मूल्यावर सेट करा. सर्किट संतुलित करण्यासाठी प्रतिरोधक मूल्य R 75 ओम्सवरून 50 ओम्सपर्यंत कमी करा. गुणोत्तरामध्ये मूल्य बदला आणि तुम्हाला 100/50 बरोबर 50/25 मिळेल आणि परिणाम 2:2 होईल. गुणोत्तर संतुलित असल्यानं कोणतेही व्होल्टेज अस्तित्वात नाही आणि बल्बमध्ये विद्युत प्रवाह नाही. केस 2. P, Q, R आणि S ची रेझिस्टर मूल्ये अनुक्रमे 1000 ओम्स, 10 ओम्स, 500 ओम्स आणि 100 ओम्स आहेत असे गृहीत धरू. जेव्हा आपण रेझिस्टन्स व्हॅल्यूला गुणोत्तरांमध्ये बदलतो P/Q बरोबर R/S, 1000/10 बरोबर 500/100
गुणोत्तर 10:5 आहे, जे समान नाही, त्यामुळे सर्किट असंतुलित आहे. त्यामुळे ए आणि बी मध्ये संभाव्य फरक अस्तित्वात आहे, ज्यामुळे विद्युत प्रवाह होतो आणि बल्ब चमकतो. सर्किट संतुलित करण्यासाठी रेझिस्टर क्यूला व्हेरिएबल रेझिस्टर किंवा दशक रेझिस्टन्स बॉक्सने बदला आणि रेझिस्टन्स व्हॅल्यू 10 ओम ते 200 ओम पर्यंत वाढवा, जेणेकरून सर्किट संतुलित होईल. गुणोत्तरामध्ये मूल्य बदला आणि तुम्हाला 1000/200 = 500/100 मिळेल आणि परिणाम 5 होईल. पद्धत 2. अन्यथा एसवर एक व्हेरिएबल रेझिस्टर ठेवा आणि मूल्य 100 ओम वरून 5 ओम पर्यंत कमी करा, जेणेकरून सर्किट 10:10च्या गुणोत्तरानं संतुलित होईल. गुणोत्तर संतुलित असल्यानं कोणतेही व्होल्टेज अस्तित्वात नाही आणि बल्बमध्ये विद्युत प्रवाह नाही. ब्रिज सर्किटची चर्चा करू. रोधक पी, क्यू, आर आणि एस यांना डायमंड आकारात जोडून पूल तयार करा. प्रतिरोधक पी आणि क्यूची निश्चित मूल्ये अनुक्रमे 200 ओम आणि 50 ओम असू द्या आणि रोधक आर ही व्हेरिएबल रेझिस्टर किंवा दशक रेझिस्टन्स बॉक्स असू द्या. कोणत्याही मूल्यावर श्रेणी निवडून, जिथे एस हा अज्ञात प्रतिरोध मोजायचा आहे. वर्तमान प्रवाह समजण्यासाठी बिंदू ए आणि बी दरम्यान गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करा. गॅल्व्हॅनोमीटर तुम्हाला समतोल पूल साध्य करण्यासाठी प्रतिकार वाढवायचा की कमी करायचा हे सांगेल. स्विचसह पॉइंट सी आणि डी दरम्यानच्या सर्किटशी बॅटरी कनेक्ट करा. एस स्विच बंद करून सर्किटला ऊर्जा द्या. तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये उजवीकडे किंवा डाव्या बाजूला विक्षेपण दिसू शकते. गॅल्व्हॅनोमीटर उजव्या बाजूला विक्षेपित झाल्यास व्हेरिएबल रेझिस्टर आर वरील प्रतिरोधक मूल्य कमी करा, जेणेकरून गॅल्व्हॅनोमीटर सुई केंद्रस्थानी असलेल्या 0 स्थितीच्या सुईकडे जाईल. गॅल्व्हॅनोमीटरची सुई अचूकपणे 0 स्थितीपर्यंत पोहोचेपर्यंत दशकाच्या प्रतिकार बॉक्समध्ये प्रतिरोध मूल्य कमी करत राहा. गॅल्व्हॅनोमीटर डावीकडे वळल्यास गॅल्व्हॅनोमीटर 0 वाचत नाही तोपर्यंत प्रतिकार मूल्य आरवर वाढवा. आता दशकातील प्रतिरोधक चौकटीतील प्रतिकार आर लक्षात घ्या. गॅल्व्हॅनोमीटर रीडिंग 0वर येईपर्यंत प्रतिकार मूल्ये वाढवत राहा. व्हेरिएबल रेझिस्टर आरचे रेझिस्टन्स व्हॅल्यू लक्षात घ्या आणि ते रेशोमध्ये टाका. P/Q = R/S. आरचे प्रतिकार मूल्य 100 असल्यास मग गुणोत्तर आहे 200/50 = 100/S. S = 200/50 × 100. S = 400 ओम्स. म्हणून अज्ञात प्रतिकार S 400 ओम्स असल्याचे आढळले आहे. दुसऱ्या ब्रिज सर्किटवर चर्चा करू. P, Q, R आणि S असे 4 प्रतिरोधक असलेले ब्रिज सर्किट गृहीत धरा. R आणि S ची अनुक्रमे 500 ओम्स आणि 1000 ओम्सची स्थिर मूल्ये असू द्या आणि P ला एक चल आणि Q अज्ञात प्रतिरोध असू द्या. रेझिस्टर P चे प्रतिरोधक मूल्य 1000 ओम्सवर सेट करा. बिंदू A आणि B दरम्यान गॅल्व्हॅनोमीटर आणि C आणि D दरम्यान स्विच S सह बॅटरी कनेक्ट करा. एकदा स्विच बंद केल्यावर तुम्ही गॅल्व्हॅनोमीटर सुई 0 ते काही श्रेणीत विक्षेपित पाहू शकता, जे उजवीकडे किंवा डावीकडे रीडिंग असू शकते. गॅल्व्हॅनोमीटर उजव्या बाजूला विक्षेपित आहे असे गृहीत धरू. हे सूचित करते की सर्किट असंतुलनीय स्थितीत आहे. आता हळूहळू गॅल्व्हॅनोमीटरने 0 स्थितीचे रीडिंग होईपर्यंत रेझिस्टर P वरील प्रतिकार कमी करा. ही एक संतुलित स्थिती आहे. P चे रेझिस्टन्स व्हॅल्यू लक्षात घ्या. बॅलन्स केल्यानंतर रेझिस्टन्स व्हॅल्यू 500 ओम्स आहे असे गृहीत धरू. P, R आणि S च्या गुणोत्तरामध्ये मूल्य बदला. P/Q = R/S. 500/Q = 500/1000. यावरून Q = 500/1000 × 500, तर आपल्याला Q 250 ओम्स मिळेल. वरील 2 भिन्न सर्किट्समध्ये ज्ञात प्रतिरोध मूल्याशी तुलना करून अज्ञात प्रतिकार आढळला. अशा प्रकारे व्हीटस्टोन ब्रिज सर्किटला 4 प्रतिरोधकांची आवश्यकता असते, ज्यामध्ये 2 ज्ञात प्रतिरोधक असतात आणि पुलाचा समतोल साधण्यासाठी एक व्हेरिएबल रेझिस्टर आणि चौथा रोधक असतो, ज्याचे मोजमाप करावे लागते. आमच्या सोयीसाठी आम्ही व्हेरिएबल रेझिस्टरला ब्रिज सर्किटच्या कोणत्याही हाताशी जोडू शकतो. मला विश्वास आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ब्रिज सर्किट तयार करू शकाल आणि व्हीटस्टोन पद्धतीने अज्ञात प्रतिकार मूल्य शोधू शकाल. पाहिल्याबद्दल आभारी आहे. तुमचा दिवस चांगला जाओ.